नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं येतं 10वी गणित भाग 1 त्याच्यामधलं संकीर्ण प्रश्नसंग्रह 6. त्याच्यामधला प्रश्न क्रमांक पहिला काय दिलं आहे? बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पर्यायातून शोधून लिहा. त्याच्यामधलं पहिलं काय दिलं आहे? विविध रक्तगटांच्या व्यक्तीचे रक्तगटानुसार वर्गीकरण वृत्तालेखात दाखवायचे आहे. तर ओ रक्तगट असणारे व्यक्ती 40% असल्यास ओ रक्तगट असणाऱ्या व्यक्तीसाठी वृत्तालेखातील केंद्रीय कोन किती घ्यावा लागेल? पर्याय दिले 114, 140, 104, 144. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर कसं काढणार? ओ रक्तगट असणारे व्यक्ती किती आहेत? 40% आहेत. म्हणजे एकूण व्यक्ती किती आहेत? 100% व्यक्ती आहेत. ओके. तर आपण केंद्रीय कोनाच्या मापाचं सूत्र वापरूया. केंद्रीय कोनाच्या मापाचं सूत्र काय? केंद्रीय कोन बरोबर ओ रक्तगट असणारे व्यक्ती किती आहेत? 40% भागिले एकूण व्यक्ती किती आहेत? 100% गुणिले 360 अंश. ओके. त्याच्यानंतर हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला. 36 गुणिले 4 किती होतात? 144 अंश. 144 अंश काय? केंद्रीय कोनाचं माप आहे ओ रक्तगट असणाऱ्या व्यक्तीचं. ओके. तर हा पर्याय आहे कुठे? डी आहे, जे ऑप्शन डी बरोबर आहे. दुसरा प्रश्न काय? इमारतीच्या बांधकामाचे विविध खर्च वृत्तालेखाद्वारे दाखवले असता सिमेंटचा खर्च 75 अंशच्या केंद्रीय कोनाने दाखवलेला आहे. तर सिमेंटचा खर्च रुपये 45,000 असल्यास इमारतीच्या बांधकामाचा एकूण खर्च किती रुपये? इथे पण सेम आपल्याला केंद्रीय कोनाच्या मापाचं सूत्र वापरायचं आहे. ओके. तर केंद्रीय कोनाचं माप किती दिलं आहे? 75 अंश त्यांनी दिलेलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे? इमारतीच्या बांधकामाचा एकूण खर्च किती रुपये? सिमेंटचा खर्च फक्त 45,000 रुपये दिला आहे त्यांनी. एकूण खर्च काढायचा आहे. ओके. तर इथे आपल्याला काय करायचं आहे? केंद्रीय कोन बरोबर सिमेंटचा खर्च भागिले एकूण खर्च गुणिले 360. केंद्रीय कोन किती दिला आहे त्यांनी? सिमेंटच्या खर्चाचा 75 अंश दिला आहे. सिमेंटचा खर्च किती दिला आहे? 45,000 रुपये. एकूण खर्च काढायचा आहे, एक्स पकडूया, गुणिले 360. ओके. तर आता आपल्याला एक्स इकडे न्यायचं आणि 75 इकडे आणायचे. ओके. आता 15ने या ह्याला भाग देतो. 15 तरी 45, 0 0 0. 15 1 15, 15 5 75. ओके. नंतर 5ने ह्याला भाग देतो. 5 30, 0 0. तर 500 गुणिले 600 आहेत ना. 600 गुणिले 360 किती येतात? 2,16,000 येतात. ओके. रुपये. 2,16,000 काय एकूण खर्च आहे. तर पर्यायामध्ये आहे का बघूया. पहिलाच ऑप्शन आहे, म्हणजे बरोबर आहे. तिसरा काय प्रश्न? वर्गीकृत वारंवारता सारणीतील संचित वारंवारतेचा उपयोग टिंबटिंब काढण्यासाठी होतो. ओके. वर्गीकृत वारंवारता सारणी संचित वारंवारतेचा उपयोग काय काढण्यासाठी होतो? मध्यक काढण्यासाठी होतो. मध्यक. वर्गीकृत वारंवारता सारणीतील सामग्रीचा मध्य काढण्यासाठी पुढील सूत्रात, हे सूत्रामध्ये आहे. यू आय बरोबर काय घेतात ते आपल्याला प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. ओके. यू आय कसा काढतात? XI + A भागिले G, XI - A, XI - A भागिले G, A - XI भागिले G. याचं उत्तर आहे सी. उत्तर आहे सी, XI - A भागिले G. ओके. यू आय ॲक्च्युली कसा काढतात? तो DI भागिले G. DI कसा काढतात? XI - A वापरून. ओके. म्हणून तसं आलं. आता 5. प्रति लिटर कापलेले अंतर किलोमीटरमध्ये कारची संख्या दिली आहे. 12 ते 14 किलोमीटरसाठी 11, 14 ते 16 किलोमीटरसाठी 12, 16 ते 18 किलोमीटरसाठी 20 आणि 18 ते 20 किलोमीटरसाठी 7. ओके. तर वरील सामग्रीसाठी कारच्या प्रति लिटर कापलेल्या अंतराचे मध्यक टिंबटिंब या वर्गात आहे. अंतराचे मध्यक कोणत्या वर्गात आहे? मध्यक करण्यासाठी आपल्याला मध्यकाचं सूत्र माहिती पाहिजे. मध्यक बरोबर L + N/2 - CF भागिले F गुणिले H. इथे L म्हणजे काय? मध्यक वर्ग असेल त्याच्या खालच्या वर्गाची वर्गमर्यादा. ओके. N म्हणजे टोटल नंबर, टोटल किती येतात ना ते. तर CF म्हणजे काय? संचित वारंवारता च्या पेक्षा एक कमी असलेली वारंवारता, म्हणजे आधीच्या वर्गाची वारंवारता. F म्हणजे संचित वारंवारता, H म्हणजे वर्गांतर. ओके. तर प्रश्न क्रमांक 5 मध्ये सगळ्यात जास्त वारंवारता कुठली आहे? 20 आहे. म्हणजे हा काय झाला? F झाला. त्याच्या आधीच्या वर्गाची वारंवारता
12 म्हणजे हा सी एफ. मध्यक वर्गाच्या खालच्या वर्गाची वर्गमर्यादा किती आहे? 16 म्हणजे हा काय झाला? एल. ओके. वर्गांतर किती आहे? 2 म्हणजे एच. ओके. या सर्व किमती आपल्याला सूत्रामध्ये भरूया. आणि या सगळ्यांची बेरीज किती होते? 50 होते. ते म्हणजे काय असणार आहे? एन. या सर्व किमती सूत्रामध्ये भरल्या आहेत. 16 अधिक याने भाग घालवायचं 25. 25मधून 12 गेले, किती राहिले? 13. आता 2ने याला भाग घालवायचा आहे. 1 के 2 2 10 20 13/10. आता 16 अधिक 13ला 10ने भाग घालवायचं 1.3 येतं. या दोघांची बेरीज किती येते? 17.3. आता 17.3 कोणत्या वर्गामध्ये? 16 ते 18 वर्गामध्ये. ओके. म्हणजे अंतराचे मध्य किती? 16 ते 18 वर्गात आहे या वर्गामध्ये. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 काय? प्रत्येक विद्यार्थ्यांनी लावलेली झाडे आणि विद्यार्थी संख्या दिली. 1 ते 3 झाडांसाठी 7 विद्यार्थी, 4 ते 6 झाडांसाठी 8 विद्यार्थी, 7 ते 9 झाडांसाठी 6 विद्यार्थी, 10 ते 12 झाडांसाठी 4 विद्यार्थी. प्रश्न काय? वरील वारंवारता सारणीतील सामग्रीसाठी वारंवारता बहुभुज काढायचं आहे. 4 ते 6 या वर्गातील विद्यार्थी दर्शवण्यासाठी बिंदूचे निर्देशक काय आहेत? 4 ते 6 या वर्गातील विद्यार्थी दर्शवण्यासाठी बिंदूचे निर्देशक याचा मध्यक किती आहे? वर्गमध्य 5 आहे. हा एक निर्देशक झाला. आणि 8 त्याची वारंवारता, हा दुसरा निर्देशक. ओके. म्हणजे 5 आणि 8 हे उत्तर आहे सी. धन्यवाद. नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे इयत्ता 10वी गणित भाग 1 त्याच्यामधला संकीर्ण प्रश्नसंग्रह 6 मधला प्रश्न क्रमांक 2 काय दिला आहे? एका द्राक्षाच्या मोसमात बागायतदारांना मिळालेल्या उत्पन्नाची वर्गीकृत वारंवारता सारणी खाली दिली आहे. त्यावरून उत्पन्नाचा मध्य काढा. ओके. सारणीमध्ये काय दिलं आहे? उत्पन्न 1000 रुपयामध्ये दिलं आहे आणि बागायतदार दिले आहे. 20,000 ते 30,000साठी 10 बागायतदार, 30,000 ते 40,000साठी 11 बागायतदार, 40,000 ते 50,000साठी 15 बागायतदार आणि 50,000 ते 60,000साठी 16, 60,000 ते 70साठी 18, 70 ते 80साठी 14 आहेत. ओके. त्यावरून आपल्याला उत्पन्नाचा मध्य काढायचा आहे. मध्य काढण्यासाठी कोणतं सूत्र माहिती असायला पाहिजे? मध्याचं. काय सूत्र? एक्स बार इज इक्वल टू समिशन एफ आय एक्स आय भागिले समिशन एफ आय. ओके. तर त्यासाठी आपल्याला मध्य काढताना 4 कॉलम आखायचे आहेत. हे आपण सराव संचामध्ये बघितले. पहिला कॉलम कुठला? वर्ग. त्याच्यामध्ये उत्पन्न लिहायचं आहे हे. त्याच्यानंतर वर्गमध्य. जर सलग वर्ग असतील तर वर्गमध्य काढायचं आहे. त्याच्यानंतर वारंवारता. त्याच्यामध्ये बागायतदार. ओके. ज्या वर्गाला जसे बागायतदार आहे तसं तसं लिहायचं आहे तुम्हाला खाली खाली. आता 20 ते 30चा वर्गमध्य किती आहे? वर्गमध्येला एक्स आय म्हणतात. ओके. 25. 30 ते 40चा 35, 40 ते 50चा 45, 50 ते 60चा किती आहे? 55, 60 ते 70चा किती आहे? 65, 70 ते 80चा किती आहे? 75. ओके. त्यानंतर बागायतदार, त्यालाच काय म्हणतात? वारंवारता एफ आय. तर जसं वर्गाला म्हणजे जसं इथे दिलं आहे सारणीमध्ये तसं लिहिलेलं आहे. त्यानंतर समेशन एफ आय म्हणजे या सगळ्यांची बेरीज किती होते? 84 होते. ओके. त्यानंतर चौथा कॉलम कुठला? वारंवारता गुणिले वर्गमध्य. म्हणजे हा कॉलम गुणिले हा कॉलम, या दोघांचा गुणाकार इकडे लिहायचा आहे. 25 गुणिले 10 किती? 250. 35 गुणिले 11 किती? 385. 45 गुणिले 15 किती? 675. 55 गुणिले 16 किती? 880. 65 गुणिले 18 किती? 1170. त्याच्यानंतर 75 गुणिले 14 किती होता? 1050. ओके. आता या सगळ्यांची बेरीज म्हणजे समिशन एफ आय एक्स आय. ओके. समिशन एफ आय एक्स आय या सगळ्यांची बेरीज किती होते? 4410. ओके. आता या सारणीवर आपल्याला मध्य काढायचं आहे. तर मध्याचं सूत्र काय मगाशी सांगितलं? एक्स बार बरोबर समेशन एफ आय एक्स आय म्हणजे हा आणि भागिले समेशन एफ आय. ओके.
म्हणजे हा, म्हणजेच काय 4410 भागिले 84. तर या दोघांचा भागाकार किती येतो? 52.5 येतो. ओके. आता उत्पन्न कशामध्ये? 1000 रुपयामध्ये आहे ना, म्हणजे गुणिले 1000 करायचं. 52 येते. 52.5 गुणिले 1000 म्हणजे किती? 52,500 रुपये. ओके. हा उत्पन्नाचा मध्य आला. धन्यवाद. आजच्या वेळेस बघायचं इयत्ता 10वी गणित भाग 1, त्याच्यामधलं संकीर्ण प्रश्नसंग्रह 6 मधला प्रश्न क्रमांक 3. काय दिलं आहे? खालील वर्गीकृत वारंवारता सारणीत एका बँकेने शेततळ्यांसाठी उपलब्ध करून दिलेले कर्ज दिले आहे. तर बँकेने दिलेल्या रकमेचा मध्य काढा. ओके. तर इथे आपल्याला मध्य काढायचं आहे. त्यांनी वर्गीकृत वारंवारता सारणी दिली आहे. काय दिले? कर्ज दिलं आहे 1000 रुपयामध्ये आणि शेततळ्यांची संख्या दिली आहे. ओके. 40 ते 50 हजारसाठी 13 शेततळे आहेत. 50 ते 60साठी 20, 60 ते 70साठी किती आहे? 24, 70 ते 80साठी 36 आणि 80 ते 90साठी किती आहे? 7. ओके. तर या सारणीचा उपयोग करून आपल्याला बँकेच्या दिलेल्या रकमेचा मध्य काढायचा आहे. ओके. तर मध्य काढताना काय करायचं आहे? आपल्याला 4 कॉलम आखायचे आहेत. पहिला वर्ग, त्याच्यामध्ये जे तुम्हाला दिलं असेल कर्ज 1000 रुपयामध्ये ते लिहायचं आहे. त्याच्यानंतर ह्या वर्गाचा वर्गमध्य. ओके. त्यानंतर वारंवारतामध्ये शेततळ्यांची संख्या, त्याला FI म्हणतात, FI. त्यानंतर चौथा कॉलम वारंवारता गुणिले वर्गमध्य म्हणजे FI गुणिले XI. ओके. तर पहिलं वर्गाच्या कॉलममध्ये जसे वर्ग त्यांनी दिले तसे लिहिले आहेत. 40 ते 50 हे जसे दिले तसं उभं लिहायचं इकडे. त्याच्यानंतर वर्गमध्य म्हणजे 40 ते 50चा वर्गमध्य किती? 45. त्यानंतर 50 ते 60चा किती आहे? 55. 60 ते 70चा किती आहे? 65. 70 ते 80चा किती आहे? 75. 80 ते 90चा किती आहे? 85. ओके. आता वारंवारता त्या कॉलममध्ये शेततळ्यांची संख्या असणार आहे, त्याला FI म्हणतात. ज्या वर्गाला जी असेल ती लिहायची आहे इकडे खाली आणि या सगळ्यांची बेरीज किती होते ती इथे लिहायची म्हणजे समेशन FI. ओके. बेरीज किती येते? 100 येते. ओके. त्याच्यानंतर वारंवारता गुणिले वर्गमध्ये म्हणजे ही वारंवारता 13 गुणिले 45 हे इथे लिहायचं आहे. किती येतं? 45 गुणिले 13 585. ओके. त्यानंतर 20 गुणिले 55 किती येतात? 1100. ओके. त्यानंतर 24 गुणिले 65 1560. 36 गुणिले 75 किती? 2700. 85 गुणिले 7 किती येतं? 595 होतं. ओके. आता या सगळ्यांची बेरीज इथे खाली लिहायची आहे. किती येते? समेशन FI XI 6540 रुपये. ओके. आता आपल्याला वर्गमध्य करायचं आहे. वर्गमध्य कसं काढणार? मध्याचं सूत्र माहिती पाहिजे. x बार बरोबर समेशन FI XI हे भागिले समेशन FI म्हणजे हे. ओके. 6540 भागिले 100 किती येतात? 65.4. ओके. पण वर्गमध्ये काय दिलं आहे? म्हणजे कर्ज 1000 रुपयामध्ये काढायचं आहे म्हणजे याला 1000ने गुणूया. 65.4 गुणिले 1000 किती होतं? 65,400 रुपये. ओके. म्हणजे बँकेने दिलेल्या कर्जाचा मध्य किती आहे? रकमेचा मध्य किती आहे? 65,400 रुपये. धन्यवाद.